नमस्कार, मी अलका गोरेज डेलिशियस फूड या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण एक वेगळीच रेसिपी पाहणार आहोत, भाकरीचा लाडू। शिळ्या भाकरीचाही लाडू करू शकतो किंवा आपण भाकरी भाजून त्याचाही लाडू करू शकतो। चला तर आता कृती आणि साहित्य पाहू। दोन मोठ्या भाकऱ्यांचं मी मिक्सरवर जाडसर चुरा करून घेतला आहे। साधा गूळ घेतलाय, तुम्ही कोणताही घेऊ शकता। थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेत बारीक करून, वेलची पूड, थोडंसं जायफळ आणि साजूक तूप घेतलंय। गॅसवर मी एक पॅन तापायला ठेवला होता, त्यात थोडंसं तूप घालून घेतलंय। आता मी त्यावर ड्रायफ्रुट्स परतून घेते। गोल्डन रंग आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रुटचा रंग बदलला आहे। त्याच पॅनमध्ये आपल्याला भाकरीचा चुरा भाजून घ्यायचा आहे। जसं आपण रवा भाजतो त्याप्रमाणेच आपल्याला भाजायचा आहे। साधारण हा चुरा 3 ते 4 मिनिट आपल्याला तुपावर परतून घ्यायचा आहे, म्हणजे लाडू खमंग होतो, चविष्ट लागतो। हा चुरा मला कोरडा वाटतोय, थोडंसं तूप घालून पुन्हा एखाद मिनिटभर आपण परतून घेऊ। चुऱ्याचा रंग आता बदललाय, भाजून होत आला। तर मी एका भांड्यात काढून घेते। लाडूसाठी आता पाक करायचा आहे, तर मी त्याच पॅनमध्ये पाणी तापायला ठेवलंय। पण गुळाचा पाक करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तार येऊ द्यायची नाही, म्हणजे जस्ट एक तार यायच्या जरा आधीच गॅस बंद करायचा आहे। मी पाऊण वाटी पाणी घेतलंय, पाऊण वाटी गूळ आहे। गूळ विरघळल्यानंतर आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे, तार वगैरे जास्त येऊ द्यायची नाहीये। जस्ट एक तार यायच्या थोडा आधीच बंद करायचं। हे बघा, तुम्ही पाहू शकता आता आपला पाक होत आलाय। अजून थोडासा वेळ लागेल, म्हणजे साधारण अर्धा मिनिट लागेल। आपण चेक करूया, मी पाक झालाय का चेक करते। हे बघा, तार यायला झालीये, म्हणजे तार आली नाहीये। पाकाला चांगली उकळी फुटली आहे। आता मी तार यायच्या आधीच गॅस बंद करते। पाकात आपण चुरा भाजून ठेवलाय तो घालून घेऊ। ड्रायफ्रुट्सही आपण परतून घेतले, तेही पाकात घालून घेऊ। आता आपण चुरा आणि ड्रायफ्रुट्स पाकात व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ड्रायफ्रुट्स तुपावर न परतता नुसते घातले तरी चालतील, परंतु तुपावर परतल्यामुळे लाडू जास्त छान लागतो। गुळाचा कोणताही गोड पदार्थ असला तरी किंचित मीठ घालायचं, म्हणजे त्याची चव वाढते। वेलची घालायची आणि आता गुळाचा पदार्थ म्हटलं की आपण जायफळ घालतो। जायफळाने पदार्थ चविष्ट लागतो, तर थोडंसं मी जायफळ किसून घालते। मीठ, वेलची आणि जायफळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि साधारण गोळा होईल इतपत 2-3 मिनिटं अजून परतून घ्यायचंय। अशा पद्धतीने केलेला लाडू चांगला टिकतो आणि तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवला तर साधारण 3 ते 4 दिवस टिकतो। जास्तही टिकू शकेल, मी एवढं पाहिलं नाहीये, पण जास्त केले तुम्ही तर ठेवून बघा फ्रीजमध्ये, पण 3-4 दिवस तर टिकतीलच ते लाडू आणि चवीलाही खूप छान लागतात। भाकऱ्या उरल्या असतील आणि आता शिळी भाकरी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे लाडू करून बघा। हा लाडू पौष्टिक तर आहेच, परंतु चविष्टही असल्यामुळे लहान मुलाने हा लाडू फार आवडतो। हे सगळे जिन्नस मी तुपावर खमंग भाजून घेतलेत, त्यामुळे आपल्या मिश्रणाला एक सुरेख गोल्डन रंग आलाय, तुम्ही पाहू शकता। लाडू वळायचे होते म्हणून मी एका ताटलीला तूप लावून घेतलं होतं। आता हे सगळं मिश्रण मी त्यावर काढून घेते। मिश्रण थोडं गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहेत। हाताला तूप लावून घ्यायचं आणि लाडू वळायला घ्यायचे, म्हणजे लाडू पटपट वळले जातात। तूप लावून वळलेला लाडू चांगला तुकतुकीतही दिसतो। उजव्या हातात थोडंसं मिश्रण घ्यायचं, थोडा दाब द्यायचं त्यावर। ते मिश्रण नंतर डाव्या हातात घ्यायचं आणि 3 बोटांनी दाबून आपल्याला लाडू वळायचा आहे। पाहू शकता तुम्ही, आणि आपल्या मिश्रणाचा रंगही पाहू शकता किती सुरेख आलाय ते, कारण आपण सगळे पदार्थ व्यवस्थित परतून घेतलेत आणि गुळाचं असल्या कारणाने याचा रंग जास्त छान आलाय। तुम्ही साखरेच्या पाकातही करू शकता, पण साखरेच्या पाकातला लाडू इतका खमंग लागत नाही जेवढा गुळाच्या पाकातला खमंग लागतो। पौष्टिकही असतो, आरोग्याच्या दृष्टीने गुळ अतिशय चांगलं आहे।
त्यामुळे तुम्ही गुळाच्याच पाकात शक्यतो करा. गुळ आणलेला नसेल किंवा काही तर साखरेच्या पाकात केला तरीही चालतं. माझे सगळे लाडू वळून झालेत. 2 भाकऱ्यांच्या चुऱ्यामध्ये साधारण 9 लाडू झालेत. हे लाडू किती खुसखुशीत झालेत ते पाहूया. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा किती खुसखुशीत झालाय लाडू. हा लाडू तुम्हाला काही गोड खावंसं वाटलं तर तुम्ही खाऊ शकता. लहान मुलाला काही गोड हवं असेल तर हा पौष्टिक लाडू तुम्ही देऊ शकता. वयोवृद्धांनाही देऊ शकता, कारण हा लाडू खुसखुशीत झालाय, त्यामुळे त्यांना जर दाताचा काही प्रॉब्लेम असेल तरी ते खाऊ शकतात. वयोवृद्धांना लाडू द्यायचे असतील तर मी इथे एक टीप देते. तुम्ही ड्रायफ्रुट्स तुकडे न करता त्याची पावडर करून घाला, म्हणजे त्यांना खायला सोपं जाईल. हे लाडू झटपट होतात. 20 ते 25 मिनिटात माझे 9 लाडू तयार झाले आणि मला वेगळं काही बाजारातून आणावं लागलं नाही. सगळं साहित्य घरातलंच वापरलंय मी. अशा पद्धतीने माझी रेसिपी आता पूर्ण झाली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. आजपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.